त्यांनी केलंय. तर असंच तुम्ही काहीतरी तुमच्यामध्ये पण असणार, त्यासाठी आम्ही इथे आलेलो, की तुमच्यामधली कला ही बाहेर यायला पाहिजे. तुम्ही घरात बसून तुम्ही शेती किती दिवस, अजून किती वर्ष करणार? आपल्यातला हा भाग कुठे ना कुठे मागासवर, आपण फक्त दरवर्षी येतो आम्ही आणि आम्ही आपलं बघतो की इकडे पडीक शाळा आहेत, हे ते, टीव्ही देऊन जातो, त्याचा उपयोग किती होतो हे सगळं सर घेतातच त्याचा रिव्ह्यू, पण तिकडच्या मुलांनी जर ते घेतला नाही त्याचा फायदा, तर त्याचा फायदा काहीच होणार नाही. आम्ही करायचा प्रयत्न करतोय. तुमची साथ ही जास्त मोलाची आहे आमच्यासाठी. मी अजूनही सांगतो, तुम्हाला सरपंच खूप चांगले मिळालेले आहेत. इथपर्यंत आमचा पोहोचण्याचा हा मार्ग हाच आहे, कारण आम्ही नुसतेच येऊन तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. बऱ्याचशा योजना असतात माझ्या मते सर, तुम्हाला डीबी वगैरे, जसं ग्राम पंचायत डेव्हलपमेंट प्लान्स म्हणजे ग्राम पंचायत विकास योजना वगैरे ज्या काय असतात, त्या माझ्या मते सरपंच साहेब तुम्हाला जास्त सांगू शकतात, आणि त्याचा जास्तीत जास्त फायदा हा तुम्ही घ्या, अशी आमची अपेक्षा आहे. आणि ह्याच्या पुढेही तुम्हाला कुठेही मदत लागली तर चारुदत्त सर तर येतच असतात इकडे, आम्ही येण्याचा प्रयत्न करू. आणि सर जसे बोलले की आम्ही मोकळे वगैरे, हा आम्हाला असं काही नाही मोकळे वगैरे, सगळ्यांनाच काम असतात. आज तुम्ही पण शेतात वगैरे काम करतात म्हणजे तुम्ही पण मोकळे नाही आहात, पण तुम्ही पण वेळात वेळ काढून आलात, आणि आमच्यासाठी एक चांगला एक प्रोत्साहन आहे की एवढे जण आलात तुम्ही. ह्याच्या पुढे अजून आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू आणि जास्तीत जास्त आपली गावं डेव्हलप होतील, याच्याकडे आपण लक्ष देऊ. धन्यवाद आल्याबद्दल. इथेच थांबतो.